ही सुंदर सृष्टी आपल्याला स्पष्ट दिसावी ही सर्वांचीच इच्छा असते. हे जग पाहण्यासाठी चष्म्याचा आधार घ्यावा लागत असेल तर हा नक्कीच एक मोठा अडथळा आहे. आपल्या दृष्टीची जबाबदारी कोणावर देणे हे सोपे नाही, पण वटवृक्षात रूपांतर झालेल्या बिर्ला आय हॉस्पिटलमध्ये डोळ्यांसंबंधी असणाऱ्या विविध आजारांवर निरसन करणारे उच्च शिक्षित तज्ज्ञ व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा मशिनरीज आहेत. बिर्ला आय हॉस्पिटल नाशिकमधली अतिशय अनुभवी व उच्च शिक्षित डॉक्टरांचा समावेश असलेले लेसिक सेंटर. बिर्ला आय हॉस्पिटलमध्ये आलेल्या प्रत्येक रुग्णाचा उपचार हा अनुभवी डॉक्टर्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केला जातो, ज्यामुळे रुग्णाला लेसिक संबंधित निदान व सल्ला देण्यात येतो. माझं नाव कार्तिकी खरा. मी बिर्ला आय हॉस्पिटल इथे 5 वर्षांपासून कार्यरत आहे. माझं लेसिक इव्हॅल्युएशन स्पेशलायझेशन झालेलं आहे आणि पिडियाट्रिक स्पेशलायझेशन. तो टुडे वी आर टॉकिंग अबाउट लेसिक. तर लेसिकसाठी महत्त्वाच्या ज्या 2 तपासण्या असतात त्या आहे टोपोग्राफी आणि पॅकीमेट्री. याचं काय महत्त्व आहे की टोपोग्राफीमध्ये आपल्याला कळतं की बुबुळाचं कर्वेचर किंवा त्याचा आकार कसा आहे, बुबुळाला काही आजार तर नाही आहे ना, आणि बुबुळाची थिकनेस म्हणजे जाडी किती आहे हे आपल्याला ह्याच्यावरनं कळतं. हे सगळं लेसिकसाठी फार महत्त्वाचं आहे, कारण बुबुळ जर हेल्दी असेल आणि त्याची थिकनेस चांगली असेल तरच आपण लेसिक प्रक्रिया ही करू शकतो. पॅकीमेट्री खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थिकनेस कळतं. व्हॉट वी आर गोइंग टू डू इज वी रिड्यूस द थिकनेस ऑर रॅदर वी रिशेप द कॉर्निया आणि पेशंटला दिसायला लागतं, म्हणून थिकनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हू इज फिट फॉर लेसिक? कोण लेझर करू शकतं? 18 ते 40 वयोगटातील जे कोणी असेल ते सगळे लेझरसाठी फिट असतात. फर्स्ट क्रायटेरिया इज की तुमचा नंबर हा स्टेबल पाहिजे. साधारण 6 महिने तरी नंबर स्टेबल असला पाहिजे. तुमच्या बुबुळाला कुठलाही आजार नको आहे आणि तुम्हाला कुठलेही ऑटो इम्युन डिसऑर्डर्स हे नको आहेत. बाकी सगळेजण जे आहेत ते लेझरसाठी फिट आहे. बिर्ला आय हॉस्पिटलमध्ये जायस कंपनीचे सर्वात आधुनिक एक्झिमा लेझर मशीनचा वापर केला जातो, जेणेकरून रुग्णाचे लेसिक ऑपरेशन हे क्षणभरात व यशस्वीरित्या पार पाडता येते. हॉस्पिटलमध्ये लिफ्टची उत्तम सुविधा उपलब्ध आहे, जेणेकरून रुग्ण उपचारासाठी आरामशीर येऊ शकतात. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर रिसेप्शनवर तुमची माहिती घेऊन तुमच्या नावाची नोंद केली जाते. सिस्टममध्ये तुमचा डेटा घेऊन तुमच्या नावाची एक फाईल बनवण्यात येते. हॉस्पिटलमध्ये प्रसन्न वाटेल असा वेटिंग एरिया आहे. उपचाराची सुरुवात ही तुमच्या त्रासाचा मूळ कारण जाणून घेण्यापासून होते. तुमच्या दृष्टीची कुशलता काही टेस्ट करून समजून घेण्यात येते. एवढंच नाही तर टोपोग्राफीच्या सहाय्याने डोळ्यांची सविस्तर जांच केली जाते आणि तुम्हाला व्यवस्थित समजावून त्याची संपूर्ण माहिती सुद्धा दिली जाते. बिर्ला आय हॉस्पिटलमध्ये लेसिक ऑपरेशन संचालक डॉक्टर प्रशांत बिर्ला यांच्या हस्ते केली जाते. बिर्ला आय हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर हे जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाने आणि अतिशय आधुनिक मशिनरीने बनलेले आहे. ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि कुशल शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. लेसिक ही प्रक्रिया खूप कमी वेळ घेणारी आहे. कोणतीही वेदना न देता, कोणतीही मोठी दुखापत न करता चष्मा मुक्त जगण्यासाठी मदत करू शकते. बिर्ला आय हॉस्पिटलमध्ये 80 पेक्षा जास्त सुशिक्षित कर्मचारी आहेत आणि ते त्यांच्या कामामध्ये उत्कृष्टरित्या कार्यरत आहेत. हॉस्पिटलमधले कर्मचारी अतिशय प्रेमळ आणि संवेदनशील आहेत.
येथे ट्रीटमेंट घेताना तुम्हाला वेळोवेळी संपूर्ण माहिती दिली जाते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा योग्य पद्धतीने उपचार केला जातो आणि वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केले जाते. कॅटरॅक्ट, ग्लोकोमा, लेसिक व मानवी डोळ्यांशी संबंधित सर्व प्रकारचे निदान आणि उपचार एकाच छताखाली उपलब्ध असलेलं ठिकाण म्हणजे बिर्ला आय हॉस्पिटल. इथले डॉक्टर्स आपल्या उच्च अनुभवाने रुग्णांचे निदान व मार्गदर्शन करतात. डॉक्टर प्रशांत बिर्ला यांच्याकडून आपण लेसिक या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रशांत सुभाषचंद्र बिर्ला. गेल्या 22 वर्षापासून नाशिक या ठिकाणी मी नेत्रशल्य चिकित्सक म्हणून कार्यरत आहे. मोतीबिंदू आणि लॅसिक हे माझे आवडीचे विषय. आत्तापर्यंत मी 14,000 पेक्षाही जास्त लेझर रुग्णांची ट्रीटमेंट केलेली आहे आणि मला या ठिकाणी सांगण्यास आनंद होतो की जवळपास 100% पेशंट सॅटिस्फॅक्शनचा अनुभव मी या ठिकाणी घेतलेला आहे. पुढच्या 15 मिनिटात आपण लॅसिकबद्दल चर्चा करत आहोत. नेमकं लॅसिक म्हणजे काय, उपचार कसे होणार आणि लॅसिकनंतर काय काय काळजी घ्यायची आहे, ह्या महत्त्वाच्या गोष्टींचं डिस्कशन आपण या ठिकाणी आज करणार आहोत. लॅसिक म्हणजे काय? लॅसिक ही दृष्टीदोषांवरील सर्वात अत्याधुनिक कॉम्प्युटराइज वेवफ्रंट तंत्रज्ञानाद्वारे चष्म्याचा नंबर कमी करण्याची उपचार पद्धती समजली जाते. यामध्ये 0 to -9 नंबर, सिलेंड्रिकल नंबर असेल तर 6 डायप्टरपर्यंत आणि प्लस नंबर असेल तर 6 डायप्टरपर्यंत चष्म्याचा नंबर हा लेझरच्या साह्याने काढला जातो. ही उपचार पद्धती जेव्हा उदयास आली 25 वर्षापूर्वी, तेव्हा टेक्नॉलॉजी ही थोडीशी रेग्युलर स्वरूपाची होती. हळूहळू याच्या डेव्हलपमेंट्स होत गेल्या. आता अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे ही ट्रीटमेंट अतिशय ॲक्युरेट, प्रिसाईज, विदाऊट एनी साईड इफेक्ट्स अशी तयार झालेली आहे. आत्तापर्यंत 14,000 पेक्षाही जास्त रुग्णांचे या ठिकाणी मी उपचार केलेले आहेत आणि आय विल लाईक टू से देर इज ऑलमोस्ट 100% पेशंट सॅटिस्फॅक्शन. चष्म्याच्या आपल्याला माहिती आहे की रोजच्या व्यवहारात अनेक अडचणी असतात. जसं आपण पावसात चष्मा लावू शकत नाही. रात्री झोपल्यानंतर जेव्हा आपण सकाळी उठतो तर साधं वेळेसाठी आपण घड्याळ बघण्यासाठी देखील आपल्याला चष्म्याची आवश्यकता लागते. चष्म्याने फील्ड ऑफ विजन कमी होतं. एकदम कॉर्नरचं दिसायला चष्मा असलेल्या व्यक्तीला अडचण असू शकते. बरेच लोक म्हणतात आम्हाला 3D मूव्ही बघता येत नाही किंवा वॉटर पार्कला आपल्याला जाता येत नाही. पुढे भविष्याच्या काळामध्ये लग्नाच्या हिशोबाने आणि जॉबच्या हिशोबाने चष्मा असणं हे थोडंसं निगेटिव्ह फॅक्टर आयुष्यामध्ये काउंट केलं जातं. लॅसिक उपचारामध्ये हा चष्म्याचा नंबर पूर्णतः निघून जातो आणि गेल्यानंतर तो परमनंट स्वरूपाचा निघून जाणार, परत तो चष्मा येत नाही. आता लॅसिक उपचार पद्धतीमध्ये नेमके काय होणार आहे याचा आपण पुढच्या काही मिनिटात समजून घेऊया. लॅसिक उपचार पद्धतीचे हे 3 छोट्याशा स्टेप्स आहेत. पहिल्या उपचार पद्धतीमध्ये आपण फ्लॅप क्रिएट करतो. सेकंड उपचार पद्धतीमध्ये आपण लेझर करतो आणि लास्ट स्टेपमध्ये आपण तो फ्लॅप परत डिपॉझिट करतो. फर्स्ट स्टेपमध्ये मी स्पेक्युलम म्हणजे क्लिप डोळ्याला अप्लाय करणार. त्यावेळेस रुग्णाने डोळे बंद करण्याचा प्रयत्न करू नये. सक्शन कप लावल्यानंतर किंचितचं प्रेशर आल्यासारखं रुग्णास जाणवू शकतं आणि मशीनचा एक छोटासा आवाज त्या ठिकाणी क्रिएट होतो. त्याच्यात फ्लॅप क्रिएट होतो. दुसरी स्टेप ही अत्यंत महत्त्वाची आहे की ज्या ठिकाणी लेझर किरणांचे ॲप्लिकेशन हे बुबुळवरती होत असते. ह्या 10 सेकंदांच्या दरम्यान बिलकुल रुग्णाने नजर हलवायची नाही. समजा चुकून एखाद्या रुग्णाने जर आपली नजर हलवली तर त्याच्यात आय ट्रॅकिंग सिस्टीम असते. म्हणजे बुबुळ जर ह्या साईडला गेलं तर लेझर इथं येणार आणि बुबुळ जर ह्या ठिकाणी आलं तर लेझर परत इथे येणार आणि ते ॲक्युरेट ट्रीटमेंट या पद्धतीने आय ट्रॅकिंगच्या साह्याने होत असते. लास्ट स्टेपमध्ये आपण डोळा वॉश करून त्या ठिकाणी फ्लॅप हा जागेवर चिटकवत असतो. थोडंसं ह्यावेळेस सलाईनचा वापर करण्यात येतो आणि ते सलाईन काही वेळा साईडने फ्लो होतं, परंतु ते पुसण्याचा प्रयत्न हा रुग्णाने करायचा नाही. ओव्हरऑल पेन फॅक्टर हे जवळपास निग्लिजिबल किंवा नाही. फार फार तर थोडंसं ओढल्यासारखं फील होतं किंवा प्रेशर आल्यासारखं जाणवतं. ओव्हरऑल मेजर पेन फॅक्टर नाही. लॅसिक झाल्यानंतर थोडीशी डोळ्याला चुणचुण जाणवणं किंवा आतमधनं थोडंसं पाणी येणं असे काही मायनर गोष्टी फक्त एका दिवसाकरता
ज्या दिवशी आपण लॅसिक करतो त्या दिवसाकरताच फक्त रुग्णाला जाणवू शकते. दुसऱ्या दिवशी ही इज ऑलमोस्ट पेनलेस, त्याला कोणतेही पेन हे दुसऱ्या दिवशी नसते. आता लॅसिक झाल्यानंतर रिकव्हरी कशी असणार? ज्या दिवशी आम्ही लॅसिक करणार त्यावेळेस ऑलमोस्ट 70 to 80% क्लिअर विजन हे तुम्हाला प्राप्त होईल आणि सेकंड डेला तुम्हाला ऑलमोस्ट 98% विजन क्लॅरिटी मिळणार आणि 1 महिन्याच्या शेवटी यू विल बी एबल टू सी 100% क्लिअर ऑब्जेक्ट्स अराउंड यू. लॅसिक झाल्यानंतर काय काय काळजी घ्यायची आहे? लॅसिक झाल्यानंतर 7 दिवसापर्यंत आपल्याला डोक्यावर आंघोळ करायची नाही. खांद्यावरनं रोज स्वच्छ आंघोळ करायची. ओल्या रुमालाने चेहरा स्वच्छ पुसून घ्यायचा. पाण्याचा सपका डोळ्यामध्ये मारायचा नाही. 2 दिवसानंतर रेग्युलर ॲक्टिव्हिटीज जसे TV बघणे, बाहेर जाणे, कॉम्प्युटरचा उपयोग करणे, मॉर्निंग वॉक, ऑफिस किंवा स्कूल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सुरू करू शकता. 7 दिवसापर्यंत ज्या ठिकाणी धूळ आहे, वारा आहे, अस्वच्छ वातावरण आहे त्या ठिकाणी तुम्ही जायचं नाही. जे मी पथ्यपाणी सांगितलेलं आहे ते फक्त 7 दिवस. 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर डोक्यानं आंघोळ करा, डोळा चोळा, त्यानंतर तुम्हाला कोणतंही रेस्ट्रिक्शन नाही. लॅसिक झाल्यानंतर 7 दिवसांनी तुम्ही पूर्णतः पहिल्यासारखे दिनचर्या ही सुरू करू शकता. तरी पण 1 महिन्यापर्यंत स्विमिंग, कॉन्टॅक्ट लेन्सेस किंवा काजळ ह्यासारख्या डोळ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणाऱ्या गोष्टी टाळलेल्या योग्य. आता लॅसिकबद्दल काही कॉमन प्रश्न आम्हाला विचारले जातात. पहिला प्रश्न आम्हाला विचारला जातो की माझा नंबर 0 होईल का? याचं उत्तर असे असते, ज्यांचे लोअर नंबर असतात 2, -3, -2 और 2.5 हे आम्ही 0 नंबर करणार. काही नंबर हे हायर साईडला असतात जसे -7, -8 अशा रुग्णांना -0.25 हे नंबर अंडर करेक्शन केलेले हे थोडे फायदेशीर ठरते. आता -0.25 या नंबरमध्ये कोणतंही मिनिंग नाही. जर मी रस्त्यावरचे 10 व्यक्ती आणले आणि त्यांचे जर डोळे चेक केले की जे चष्मा लावत नाही त्यापैकी 10 पैकी 1 किंवा 2 लोकांना -0.25 नंबर असतो. थोडक्यात लॅसिक नंतर तुमचा नंबर एक तर 0 असेल किंवा -0.25 असेल. ओव्हरऑल तुम्हाला चष्मा वापरायची आवश्यकता नाही. राईट आणि लेफ्ट हे दोन्ही डोळे कधी पण कोणत्याही रुग्णाचे सेम नसतात, सारखे नसतात. आपली जशी डेव्हलपमेंट होते तेव्हा एक डोळा आपला अधिक डॉमिनंट झालेला असतो. जर कोणी पण रुग्ण किंवा नातेवाईक यांनी एक डोळा झाकून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल एका डोळ्याने तुम्हाला जास्त बेटर फील होतं कम्पेअर टू अदर आय. देर इज ऑलवेज 1% ऑफ डिफरन्स बिटवीन द 2 आय साईड्स. लॅसिक झाल्यानंतर बऱ्याच वेळा लोक बघतात की मला दिसतंय का ह्या डोळ्याला आणि दिसतंय का. जेव्हा हा डिफरन्स त्यांना लक्षात येतो तेव्हा त्यांना काही वेळा फील येतं की एका डोळ्याचं लेझर उत्तम झालेलं आहे आणि एका डोळ्याचं उत्तम झालेलं नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला ह्याची पूर्वकल्पना देतो आहे की राईट आणि लेफ्ट हे दोन्ही डोळे सेम नसतात. 1% डिफरन्स इज ऑलवेज देअर इन नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स. लॅसिकचे साईड इफेक्ट्स काय किंवा लॅसिक नंतर काय काय अडचणी उद्भवू शकतात असा प्रश्न काही वेळा विचारला जातो. ह्या ठिकाणी प्रोसिजर ही मला सांगण्यास आनंद होतो की ही बऱ्यापैकी सेफ अँड प्रिडिक्टेबल आणि ॲक्युरेट आहे. याची ॲक्युरेसी ही 99.99 म्हटलं तरी काही अडचण नाही. लॅसिक नंतर काही वेळा काही रुग्णांमध्ये ड्रायनेस म्हणजे डोळ्याला कोरडेपणा जाणवू शकतो. म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीमध्ये या ठिकाणी अश्रुग्रंथी देवाने दिलेले असतात की जे डोळ्याला पाण्याचं प्रोडक्शन करतात. डोळ्याला ते नरिशमेंट दिल्यानंतर या पिशवीवाटे ते घशामध्ये येतात. एका मिनिटामध्ये 12 ते 15 वेळा आपली डोळ्याची उघडझाप होते. या दरम्यान डोळ्याला ओलसरपणा हा दिला जातो. लॅसिक झाल्यानंतर अश्रूंचं प्रोडक्शन हे अंदाजे 8 ते 10% हे टेम्पररी म्हणजे 1 ते 1.5 महिन्यापर्यंत कमी होण्याची शक्यता असते. अशा वेळेस आम्ही लुब्रिकेटिंग ड्रॉप हा पेशंटला प्रिस्क्रिप्शन म्हणून देतो जेणेकरून त्याला ड्रायनेस हा येऊ नये. 500 पैकी एखाद्या व्यक्तीला अंडर करेक्शन होऊ शकते. म्हणजे -7 नंबर मी ट्रीटमेंटला आज घेतलेला आहे त्यापैकी 6 नंबर निघून जाणार आणि 1 नंबर शिल्लक राहणार. असे हे 1 in 500 पेशंटमध्ये होण्याचे चान्सेस असतात. जर पेशंटची पॅकिमेट्री ओके असेल तर आम्ही त्याला लेझरसुद्धा या ठिकाणी करण्याची सोय उपलब्ध असते. क्वचित एखाद्या व्यक्तीला मीन्स ॲप्रॉक्सिमेटली 1 in 1000 रिग्रेशन होतं. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल -7 नंबर आहे, आज मी 0 केला, पुढच्या 5 वर्षामध्ये -0.75 किंवा -1 नंबर येण्याचे चान्सेस असतात. दॅट इज अगेन 1 in 1000. इट इज रेअर.
but it's always better that this thing should be informed in advance to the patient. हे जर मायनर साईड इफेक्ट सोडले तर लॅसिक ही अत्यंत सेफ अशी उपचार पद्धती आहे. त्यामध्ये चष्म्याचा नंबर पूर्णतः निघून जातो आणि गेलेला नंबर हा बऱ्याच अंशी परत आयुष्यामध्ये येत नाही. ज्या रुग्णांना चष्मा आहे अशा रुग्णांनी चष्मामुक्त जीवन जगण्याचा अनुभव घेऊ शकता आणि आपलं आयुष्य हे अधिक समृद्ध करू शकता असे आवाहन मी या ठिकाणी करत आहे. बिर्ला आय हॉस्पिटल येथे मेडिकलची सुविधा पण प्रदान करण्यात येते, जेणेकरून रुग्णाची व त्याच्या नातेवाईकांची फिरफिर होत नाही. आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षित व अनुभवी तज्ज्ञ यांच्या साहाय्याने लेसिक ऑपरेशन झाल्यानंतर रुग्णांची व्यवस्थित काळजी घेतली जाते. संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत तुम्हाला कुठेही एकटेपणाची जाणीव होऊ देत नाहीत. त्यानंतर शेवटची तपासणी करून रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो. हाय, माझं नाव राजश्री नावंदर. माझं बिर्ला हॉस्पिटलमध्ये लॅसिक सर्जरी झाली होती अँड मी स्कूल टाईमपासून स्पेक्स यूज करत होती, जे मला डिफिकल्ट जात होतं की कुठे पण फंक्शनला गेलं तर स्पेक्स कॅरी करावं लागत होतं. ते मला नको होतं म्हणून मी डॉक्टर प्रशांत बिर्ला यांच्याकडे आली. तर त्यांनी मला सजेस्ट केलं की यू कॅन अंडरगो अ लॅसिक सर्जरी. मी लॅसिक सर्जरीचं डिसिजन घेतलं आणि लॅसिक सर्जरी केल्यानंतर आता मला आय कॅन सी द वर्ल्ड विदाउट स्पेक्स. अँड टू टॉक अबाउट द स्टाफ अँड डॉक्टर्स, इथले डॉक्टर्स आणि स्टाफ एकदम कोऑपरेटिव्ह आहे. त्यांनी सगळे प्रोसेस एकदम व्यवस्थितपणे एक्सप्लेन करून दिली, जेणेकरून इवन आय वॉज कॉन्फिडेंट की सर्जरी चांगली होईल. सर्जरी झाल्यानंतर मला असं वाटलं की दिस वॉज द बेस्ट डिसिजन आय हॅव मेड की आय कॅन सी द वर्ल्ड विदाउट स्पेक्स. अँड आय वुड लाईक टू थँक डॉक्टर प्रशांत बिर्ला फॉर दिस, की त्यांनी मला हे राईट वेनी प्रोसेस एक्सप्लेन करून हा सर्जरीचा डिसिजन घेण्याकरता हेल्प केली. सो थँक्यू फॉर दॅट. अनुभवी डॉक्टर्सचा समावेश असलेले आधुनिक मशिनरीचा उपयोग करणारे, सर्वांची वेदना दूर करणारे, सर्वांना ही सुंदर सृष्टी पाहायला मदत करणारे, असे सर्व दृष्टीने परिपूर्ण असलेले स्थान म्हणजे बिर्ला आय हॉस्पिटल. जेवढा वेळ तुम्हाला हा व्हिडिओ बघायला लागला तेवढ्या वेळात आम्ही एक लेसिक ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण करतो.